नमस्कार, स्टार इंडिया वन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। श्री क्षेत्र कांबी ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे बोधे गावात भक्तिभावाने भव्य स्वागत। शेवगाव तालुक्यातील कांबी येथील श्री सद्गुरू विश्वासनंद गिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच महंत प्रल्हाद गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र कांबी येथून रविवार दिनांक 12 रोजी सकाळी पंढरपूरकडे निघालेल्या पारंपरिक पायी दिंडी सोहळ्याचे उत्साहपूर्ण वातावरणात प्रस्थान झाले। दुपारी बोधेगाव येथे पालखीचे आगमन होताच संपूर्ण गावातून भक्तिमय वातावरणात पालखीची मिरवणूक काढण्यात आली। हरिनामाच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात भाविकांनी सद्गुरू विश्वासनंद गिरीजी महाराज यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले। बोधेगावचे ग्रामदैवत श्री बोधेश्वर मंदिर येथे पालखी सोहळ्याचा दुपारच्या विसाव्यासाठी तसेच भोजनासाठी आली असता मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी दर्शन घेऊन पालखीचे स्वागत केले। कांबी, बोधेगाव, बालमटाकळी तसेच पंचक्रोशीतील शेकडो वारकरी आणि भाविक या दिंडीत सहभागी झाले असून विठ्ठल नामाचा अखंड गजर करत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे। या सोहळ्याबाबत अधिक माहिती देताना हरिभक्त परायण किशोर महाराज भिसे यांनी सांगितले की हा दिंडी सोहळा अनेक वर्षांची परंपरा जपत असून दरवर्षी भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात। हरिनामाच्या भक्तीत तल्लीन होत विठुरायाच्या भेटीसाठी पायी वारी करण्याचा आनंद प्रत्येक वारकरी अनुभवत असतो। यावेळी संस्थांचे अध्यक्ष ताराचंद दादा भिसे, डॉक्टर अरुण भिसे, बन्नोमा यात्रा कमिटीचे अध्यक्ष कुंडलिक घोरतळे, हरिभक्त परायण रामेश्वर महाराज देशमुख, बोधेगाव सेवा संस्थेचे चेअरमन अनिल घोरतळे, सुरेश दुसंगे, डॉक्टर दीपाली भिसे, संस्थांचे इसाक भाई शेख, युवा उद्योजक नंदन पवार यांच्यासह ग्रामस्थ, वारकरी आणि महिला पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी इसाक शेख, शेवगाव। नमामि स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री विश्वासनंद महाराज यांचा पायी पंढरपूर साठी मार्गस्थ झालेला सोहळा कांबी या तीर्थक्षेत्रावरून प्रस्थान करत आहे आणि आज तो बोधेगाव या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दुपारच्या विश्रांतीसाठी जेवण करण्यासाठी थांबलेला आहे। वाटाने चालत असताना अनेक अन्नदाते या सोहळ्यासाठी अन्नदान करत असतात। पैकी बोधेगाव स्थित असणारे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर अरुण भिसे यांनी या ठिकाणी सोहळ्याला अन्नदान दिलेलं आहे। त्या निमित्तानं या ठिकाणी कुंडलिक दादा घोरतळे यांची उपस्थिती आहे। महाराष्ट्रातील गायक या ठिकाणी रामेश्वरजी महाराज देशमुख यांची उपस्थिती आहे आणि आमच्या सोहळ्याचे चालक, मालक आणि त्या मठाचे विद्यमान महंत हरिभक्त परायण त्या ठिकाणी प्रल्हादानंद गिरीजी बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच सर्व कार्यकर्ते आणि समाजसेवक आणि वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। आज या ठिकाणी प्रस्थान झालेला सोहळा पुढील मार्गासाठी या ठिकाणचे जे पुढील मार्गासाठी मार्गस्थ होणार आहे। सौदेवाचिया गावा, सौदेवाचिया गावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा, सौदेवाचिया गावा, सौदेवाचिया गावा, सौदेवाचिया गावा। आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पाहत रहा स्टार इंडिया। फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया वनला फॉलो करा। पाहिल्याबद्दल धन्यवाद।